नमस्कार. आपण श्रीमंती म्हणजे काय समजतो? खूप सारा पैसा? मोठी सत्ता? पण थांबा, इतिहासाचा आरसा आपल्याला काहीतरी अगदी वेगळंच दाखवतो. चला, आज इतिहासातील खऱ्या श्रीमंतांना भेटूया आणि श्रीमंतीचा खरा अर्थ काय आहे तो शोधूया. श्रीमंत आयुष्याचं खरं मोजमाप काय असू शकतं? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी नक्कीच पडतो. चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया, पण जरा वेगळ्या वाटेने. आणि हे उत्तर शोधण्यासाठी आपण जाणार आहोत इतिहासात. कारण इतिहास आपल्याला नेहमीच अशा काही कथा सांगतो ज्यातून आपल्याला अनपेक्षित सत्य सापडतो. आपल्या पहिल्या भागात आपण दोन अशा व्यक्तिमत्वांना भेटणार आहोत जे सत्तेच्या आणि स्वातंत्र्याच्या दोन टोकांवर उभे आहेत. तर भेटूया आपल्या पहिल्या जोडीला. एका बाजूला आहे जगज्जेता सिकंदर, ज्याला संपूर्ण जग जिंकायचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला एका टबमध्ये राहणारा एक फकीर, डायोजेनस. सिकंदराकडे काय नव्हतं? प्रचंड सैन्य, सोनं, सत्ता, सगळं काही. पण गंमत बघा, एवढं सगळं असूनही तो आतून प्रचंड अस्वस्थ होता. त्याला खरी शांती कधीच मिळाली नाही. म्हणजे त्याची श्रीमंती फक्त बाहेरची होती, आतून तो रिकामाच होता. आणि मग एक दिवस हा जगज्जेता त्या फकीराला भेटायला जातो. तो म्हणतो, "माग, तुला काय हवंय?" यावर डायोजिनसचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो फक्त एवढंच म्हणाला, "जरा बाजूला हो, तू माझा सूर्यप्रकाश अडवतोयस. विचार करा, ज्याला कशाचीच गरज नाही तोच तर खरा सम्राट, नाही का?" सिकंदराला त्या एका क्षणात जे कळलं ते त्याला जग जिंकूनही कळलं नव्हतं. तो स्वतः म्हणाला, "मी जर सिकंदर नसतो तर मला डायोजिनिस व्हायला आवडलं असतं." ज्या सम्राटाला जग जिंकून समाधान मिळालं नाही, त्याला एका फकीराच्या स्वातंत्र्याचा हेवा वाटला. आता तुम्हीच सांगा, खरा श्रीमंत कोण होता? ही तर झाली जुनी गोष्ट. पण हा यशाचा भ्रम आजही तसाच आहे का? चला, आधुनिक काळात डोकावून पाहूया. आता आपण तुलना करणार आहोत ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची आणि 15व्या शतकातले संत कबीर यांची. एक आधुनिक श्रीमंतीचं प्रतीक, तर दुसरा आध्यात्मिक संपन्नतेचा महामेरू. स्टीव्ह जॉब्स हे नाव कुणाला माहीत नाही? तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणारा माणूस. अमाप संपत्ती, प्रसिद्धी सगळं काही होतं. पण म्हणतात ना, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ही सगळी संपत्ती त्यांना जगण्याची ऊर्जा विकत घेऊन देऊ शकली नाही. आणि याच्या अगदी विरुद्ध होते संत कबीर. एका साध्याशा झोपडीत राहणारे, पण नेहमी आनंदात मग्न. ते स्वतःला राजांचे राजे म्हणायचे. का? कारण त्यांनी काहीतरी हवं असण्याच्या इच्छेवरच विजय मिळवला होता. त्यांची आंतरिक ऊर्जा तीच त्यांची खरी संपत्ती होती. आता सत्तेबद्दल बोलूया. मगधचा राजा धननंद. सोन्याच्या महालात राहायचा, पण सतत भीतीच्या छायेत. आणि दुसरीकडे होते चाणक्य. एका झोपडीत राहून त्यांनी मौर्य साम्राज्याचा पाया रचला. एकदा एका परदेशी राजदूताने चाणक्यांना विचारलं, "तुम्ही एवढे मोठे प्रधानमंत्री आणि या झोपडीत राहता?" तेव्हा चाणक्यांनी जे उत्तर दिलं ते खूप विचार करायला लावणार आहे. ते म्हणाले, "मी झोपडीत राहतो म्हणूनच माझे नागरिक महालात सुखाने राहतात." बघा, त्यांचा त्याग, त्यांची संपत्तीबद्दलची अनासक्ती, हीच त्यांच्या सत्तेचा आणि राज्याच्या समृद्धीचा खरा पाया होता. आता प्रसिद्धी आणि आंतरिक समाधान याबद्दल बोलूया. एकीकडे आहे मर्लिन मनरो, जागतिक सौंदर्य आणि प्रसिद्धीचं प्रतीक. आणि दुसरीकडे अब्जावधी लोकांच्या मनावर राज्य करणारे आपले लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मर्लिन मनरो, जगाला हवं असणारं सगळं काही तिच्याकडे होतं. सौंदर्य, प्रसिद्धी, पैसा. पण आतून त्या एकट्या आणि दुःखी होत्या असं म्हटलं जातं. याच्या अगदी उलट डॉक्टर कलाम. राष्ट्रपतीपद सोडताना त्यांच्याकडे काय होतं? फक्त पुस्तकांनी भरलेल्या 2 बॅगा. कोणतीही मालमत्ता नाही, बँक बॅलन्स नाही. पण त्यांच्याकडे होती अब्जावधी लोकांच्या प्रेमाची अथांग संपत्ती. खरा वारसा कोणता? ही सगळी इतिहासातली उदाहरणं झाली. पण ही निवड करण्याची संधी फक्त इतिहासातल्या लोकांनाच होती का? नाही. हा वारसा आजही जिवंत आहे. चला पाहूया त्यागाची एक आधुनिक परंपरा. एकाच विचाराने प्रेरित झालेल्या 3 पिढ्या. ह्या परंपरेचा पाया रचला पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी. विचार करा, एक स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली
आपली वडिलोपार्जित संपत्ती विकून एक जागतिक आध्यात्मिक कुटुंब उभं केलं आणि स्वतः मात्र जवाची कोरडी भाकरी खाऊन राहिले. त्यांनी हे सिद्ध केलं की खिसा रिकामा असूनही माणूस जगातला सर्वात श्रीमंत असू शकतो. आणि हाच त्यागाचा वारसा पुढे चालवला त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी. डॉक्टर प्रणव पंड्या, अमेरिकेत एक यशस्वी डॉक्टर म्हणून ते स्थायिक होऊ शकले असते, पण त्यांनी तो मार्ग नाकारला आणि हरिद्वारमध्ये सेवेचं जीवन स्वीकारलं. आणि त्यांच्यानंतर डॉक्टर किन्मय पंड्या, लंडनमधील एक उत्तम करिअर सोडून ते भारतात परत आले, एका आध्यात्मिक क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी. या दोघांनीही ऐशोआरामाच्या, मालकीच्या मार्गाऐवजी ऊर्जेचा, सेवेचा मार्ग निवडला. तर मग या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो? जीवनाचं खरं चलन काय आहे? ह्या सगळ्याचं सार पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका वाक्यात आहे. ते म्हणायचे, सम्राट तो नाही जो जमीन जिंकतो, खरा सम्राट तो आहे जो स्वतःची तहान जिंकतो. खरी सत्ता बाहेर नाही, तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्यात आहे. म्हणजेच खरी श्रीमंती ही वस्तू जमवण्यात नाही, तर आंतरिक ऊर्जा आणि त्याग करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. हीच ती संपत्ती आहे जी आपल्याकडून कोणीही हिलावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून जाता जाता एक प्रश्न: आपण आपल्या आयुष्यात कशाच्या मागे धावत आहोत? संपत्तीच्या मृगजाळामागे की आंतरिक ऊर्जेचं खरं वास्तव निर्माण करण्यामागे? याचा विचार नक्की करा.